चला मैदानामध्ये आपण पहिल्या लढतीला खरं तर सुरुवात करतोय। आमदार चषकाची दमदार स्पर्धा, 10व्या पर्वाची स्पर्धा आणि ज्याचा हा अंतिम दिवस मेगा फिनाले, हू विल बी चॅम्पियन। अगदी खूप दमदार राहिलं या स्पर्धेची। प्रत्येक रात्र प्रत्येक संघानं खूप चांगलं योगदान दिलं, परंतु अंतिम 12 संघ या स्पर्धेमध्ये अस्तित्वासाठी लढतील आणि एक बनेल चॅम्पियन। खूप साऱ्या शुभेच्छा। पहिलीच लढत दोन बलाढ्य संघामध्ये राधाकृष्ण क्रिकेट क्लब तोंडरे अर्थात RKCC आणि त्याला फाईट करेल गावदेवी चॅम्पियन्स वाकडी। या दोन बलाढ्य संघामध्ये पहिली फाईट। तर इथे आपण पाहतो राधाकृष्ण क्रिकेट संघ तोंडरे क्रिकेट संघाचे बिग समर्थक माजी सरपंच श्रीनाथ शेठ पाटील यांचं आगमन इथे होत आहे आणि त्यांच्या वतीने संघाला शुभेच्छा सुद्धा आलेल्या होत्या। यावं आपण श्रीनाथ शेठ व्यासपीठावर तुमचं गावदेवी क्रिकेट संघ कोपरोली यांच्या वतीने आम्ही मनपूर्वक इथे स्वागत करत आहोत। आलेल्या सर्व तमाम क्रीडा रसिकांचं सहर्ष हार्दिक स्वागत। उपस्थित व्यासपीठावरील मान्यवरांचं मनाच्या अंतःकरणापासून आपलं सगळ्यांचं हार्दिक स्वागत। प्रत्येक खेळाडू प्रत्येक टीमला शुभेच्छा। आज चांगला दमदार खेळ तुमच्याकडून आम्हाला अपेक्षित आहे आणि तो खेळ मैदानामध्ये जरूर बघायला मिळेल। गावदेवी चॅम्पियन्स वाकडी या संघानं पहिल्यांदा टॉस जिंकल्यानंतर फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय। बॅटिंगसाठी आमंत्रित केलाय RKCC तोंडरे संघाला। सलामीवीर फलंदाज मैदानामध्ये आकाश पाटील आणि सुनीत पाटील आज ओपनिंग ब्लास्टर्स म्हणून मैदानामध्ये दाखल झालेत आणि मुख्य गोलंदाज पहिले षटक पॉवर प्लेचं हाताळे आदेश। 4 षटकांची लढत आहे। नियम अगदी सारखे आहेत। वाईट साठी तुम्हाला एक रिव्ह्यू, त्यासाठी नो बॉल आणि अगदी बीमर आणि त्यासाठी आणि रनआउट साठी तुम्हाला एक रिव्ह्यू। 20 मिनिटांमध्ये एक इनिंग संपली पाहिजे। 15 मिनिटांमध्ये पहिली 3 षटकं संपलीच पाहिजेत, हे लक्षात घ्या। टायमिंग अलर्ट, जेव्हा पहिला बॉल फेकला जाईल तेव्हा तुम्हाला वेळ इथे दर्शवलं जाईल। मैदानामध्ये ऑफिशियल अंपायर्स लेट स्टार्ट। सामन्याला सुरुवात होते। ऑफिशियल अंपायर मिस्टर सँडी पालकर आणि त्यासोबत सत्यवानजी काकडे। चला एकदा जोरदार टाळ्यानं स्वागत करूया आजच्या या शेवटच्या दिवसाचा। खूप उत्साह। बोला गणपती बाप्पा। 1 फॉर दी ओव्हर। रिव्ह्यूचा वापर इथे करण्यात येते। सॉफ्ट सिग्नल आलाय, फाईट। येस, ओके, वाईट साठी हा रिव्ह्यू आहे। ओके पंच, बॅटिंग टीमचा हा रिव्ह्यू आहे, चेक केलं जाईल। डिसिजन पेंडिंग, थोड्याच वेळात निर्णय येईल। पहिलाच बॉल आणि पहिल्याच निर्णयाला चॅलेंज केलंय फलंदाजांनी मैदानामध्ये। इट्स अ व्हाईट बॉल, रिव्ह्यू सक्सेसफुल। पंचाने निर्णय हा मागे घेतलाय। व्हाईट बॉलचा इशारा पंचाने मैदानामध्ये देत असताना आणि त्यासोबत गोलंदाजाला वॉर्न देतील पंचाने केले। याच्या अगोदर 1 फॉर दी ओव्हर आदेश गोलंदाजीसाठी सज्ज होत असताना अतिरिक्त धाव। इनसाइड आउट करण्याचा प्रयत्न, भरपूर लाऊड अपील, पंचांचं बोट आकाशाकडे। महत्वाची विकेट, आकाश पाटील बॅक टू द पॅव्हिलियन। आणि लाऊडली अपील होते यष्टिरक्षकाकडून आणि योग्य निर्णय। पहिली विकेट स्वस्तात। आज महत्वपूर्ण सामन्यामध्ये आकाश पाटीलचं 0 वर बाद होणं टीमच्या दृष्टिकोनातून भरपूर नुकसानदायक राहील आणि खूप चांगला स्टार्ट झाला। पहिला बॉल जरी वाईट आला असला तरी आदेशने या बॉलमध्ये थांबवलाय। महत्वपूर्ण आकाश विकेट त्याच्या नावावर लागते। आज वार पलटवार सगळं काही जल्लोष मैदानामध्ये बघायला मिळेल। प्रत्येक टीम या स्पर्धेत जिंकण्यासाठी पाहिलेलं स्वप्न चॅम्पियन पदक मिळवण्यासाठी बॅटच्या रडारमध्ये व्यवस्थित चेंडू आला नव्हता, जवळपास स्टिकर पर्यंत हा बॉल लागला। थोडंसं लेट शॉट सिलेक्शन, लेझी क्रिकेट, 2 खेळाडूंमध्ये अडवू शकले नाही या चेंडूला। बॉल सीमा पलीकडे चौकार। मैदानामध्ये चौकारानं त्यांनी अकाउंट आपलं स्वतःचं उघडलंय। रन फलकावर धावा लागले 5। पहिला फलंदाज थोडासा हल्ला बॉल पॉवर प्लेचा फायदा उचलत असताना
हेच तर बेनिफिट असतं पॉवर प्लेचं. थोडंसं मिस्टामिंग जरी झालं असलं, थोडं वेळ बॅट अँड बॉलमध्ये कॉन्टॅक्ट एवढं प्रॉपर नसलं तरी जर गॅपमध्ये बॉल घ्या तर तुम्हाला रन मिळतात आणि ते बेनिफिट मागील बॉलवर मिळालंय. पुन्हा एकदा थोडंसं व्हाईट बॉलचा इशारा पंचांचा. अतिरिक्त रन याही चेंडूमध्ये दुसरा अवांतर चेंडू आहे. दोन्ही संघ अनेक वेळा या सीझन मध्ये आमने सामने आलेत. नेहमी दोन्ही संघामध्ये चढाओढ सुरू असते. चांगली फाईट सातत्यानं सुरू असताना आपण बघितले आणि आज ही स्पर्धा जिंकण्यासाठी या स्पर्धेमध्ये किमान एक बक्षीस मिळवण्यासाठी ही लढत, कारण इथून जिंकाल तर एक ट्रॉफीचा हकदार बनाल आणि त्यासाठी चाललेली ही फाईट. आक्रमण केलं, पाठीमागे फिल्डर आहेत. गुड फिल्डिंग, बॉल तिथे थांबवला पहिल्यांदा, नंतर कलेक्ट करून एकाच ऍक्शन मध्ये त्याने थ्रो केला ऑन स्ट्राइक एंड कडे. 2 रन या बॉलवर कंप्लीट केले जातील. 2च्या मदतीनं धावसंख्येचा फलक सध्या पुढे चाललाय 8 धावांवर. 4 षटकांची लढत आहे. बघायचं पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग वाटायला येत असताना RKCC तोंडरे संघ या महत्वपूर्ण लढतीमध्ये पहिल्या इनिंग मध्ये किती टार्गेट सेट करण्यामध्ये सक्षम ठरेल. खोदून काढायचं होतं बॉलला, अवे फ्रॉम द बॉडी केलं. व्हाईट यॉर्करला पसंती दिली आदेश मस्करनं. आलेला हा निर्धाव चेंडू पहिला डॉट बॉल आहे या महत्वपूर्ण मॅच मध्ये आणि पहिल्या षटकामधील, कारण प्रत्येक गोलंदाजाला डॉट बॉल फेकला आवडतं आणि चांगले स्टार्ट करण्यासाठी ओळखलं जाणारा रोशन पाटीलच्या बॅटमधून एक चौकार आपण बघितलाय. स्लाइस केलं बॉल, लॉंग ऑफ कडे फिल्डर आहेत. 1 रन बनली आहे. दुसऱ्यासाठी निघाले तुतू मिमी दोघांमध्ये, परंतु योग्य वेळी योग्य निर्णय, कारण या मॅच मध्ये वाचाल तर पुढे लढाल. 1च रन या बॉलवर कंप्लीट केली जाईल. संधी तर होती परंतु पहिली धाव कमी गतीने घेतली आणि त्या कारणास्तव दुसरीसाठी वेळ उर्वरित शिल्लक राहिली नाही. 1 रन या बॉलवर पूर्ण करेल धावसंख्येचा फलक. पहिलं सत्र सुरू असताना एकंदरीत धावांचा टोटल 5 चेंडूच्या समाप्तीनंतर 9 धावा, 1 फलंदाज बाद. आज आकाश निराश आहे, हताश आहे, कारण माहिती ही संधी इथपर्यंत पोहोचण्यासाठी किती अफाट मेहनत आपल्या टीमने घेतली. 11 खेळाडूंना मैदानामध्ये घेतले आणि त्या टीम वर्क तुम्हाला बघा मिळेल. अंतिम चेंडू पहिल्या षटकातील फिल्डिंग डिपार्टमेंट मध्ये थोडेशा बदलाव करत असताना लॉंग ऑफचा खेळाडूला आता लॉंग ऑन मध्ये बोलवलं गेले. थोडेशा चेंजेस होत आहेत, थोड्याशा हालचाली मैदानामध्ये आज बघायला मिळतील प्रत्येक टीम कडून, कारण गेम प्लॅनिंग नुसार तुम्हाला मैदानामध्ये खेळावायचं आहे. कारण या स्पर्धेमध्ये जिंकायचं असेल तर शक्ती आणि युक्ती या दोघांचा संगम जेव्हा होईल तेव्हा तुम्ही विजेता बनाल. आणि सध्या सुनीतच्या अगेन्स्ट पहिल्यांदा सायकल एंड कडे आल्या सुनीत. आदेश पहिलाच बॉल लाऊड साऊंड, पंच सँडी पालकर यांचा व्हाईट बॉल कॉल. आणखीन एक अवांतर चेंडू इथे बघायला मिळाले. या ओव्हर मधला हा तिसरा अवांतर चेंडू होता, त्यामध्ये हे लांबलेलं षटक बघायला मिळेल. 9 चेंडूंची ओव्हर, पहिलीच पॉवर प्लेची. शेवटचा बॉल संयम इथे दाखवला. युक्ती प्रदर्शन करत असताना सुनीत, माहिती की आदेश एक घातक गोलंदाज आहे. 4 ओव्हरची लढत असल्या कारणानं फक्त एकच ओव्हर त्याच्या वाटेल येईल. पहिलं षटक समाप्त झालं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर रन फलकावर धावा लागलेत. एकंदरीत धावांचं टोटल आहे 11 धावा, 1 खेळाडू बाद. पनवेल तालुक्यात हाय तोड्याशी पण स्वभाव लई त्याचा साधा. थँक्यू डीजे. चला फिल्डिंग लावून ठेवा प्लीज, वेळ घेऊ नका. टायमिंग अलर्ट आहे. 15 मिनिटापेक्षा जास्त वेळ तुम्ही घेतला पहिल्या 3 षटकांसाठी तर प्लीज त्याच्यामुळे तुम्ही वेळ जास्त घेऊ नका. फिल्डिंग लगेच लावून घ्या. आम्ही सांगतो महत्वपूर्ण लढत आहे. इथून विचार विनिमय झाले पाहिजे, टीम मीटिंग होतील, कारण जर चांगलं मीटिंग झालं आणि योग्य निर्णय झाला, एकंदरीत सांघिक निर्णय झाला तर या गोष्टी सोप्या होतात. आणि याच दृष्टिकोनातून एक शॉर्टेस्ट टीम मीटिंग आपण बघितली. 1 ओव्हर 11 धावा, 1 खेळाडू बाद. 1चा सध्या मॅजिक आकडा ऑन बोर्डवर बघायला मिळते. करंट रन रेट 11चं. जर या धावसंख्येची सरासरी अशीच निरंतर पुढे चालू राहिली तर संघ प्रोजेक्ट स्कोर जो दाखवतो 44 पर्यंत संघ जाऊ शकतो. या मॅच मध्ये या स्पर्धेमध्ये बरेच फेर झालेत. कधी रन चेस झाल्या, कधी रन डिफेंड झाल्या, त्यामुळे तुम्ही फिक्स निर्णय घेऊ शकत नाही टॉस जिंकल्यानंतर. शैलेश भाई आमच्या सोबत आहेत, त्यांनी मागील 4 रात्रींचा खेळ खूप निहारून बघितलाय. कालच्या रात्रीमध्ये धावा चेस होत होत्या परंतु पहिल्या 3 रात्रीमध्ये धावा चेस करणं चॅलेंजिंग बनत होतं. त्यामुळं काल धावा डिफेन्सिव्ह झालेत, या गोष्टी महत्वाच्या आहेत. त्यामुळे टॉस जिंकल्यानंतर एक योग्य निर्णय घेणं तेवढंच कठीण असतं एखाद्या मैदानामध्ये. बघायचं आहे गोलंदाजीसाठी सेकंड ओव्हरमध्ये गोलंदाज येतील बॉलिंग ट्रॅकवर.
हनुमान मस्कर सेकंड ओव्हर मध्ये 11 धावा ऑन बोर्डवर पहिले षटक सुरू असताना दुसऱ्या ओव्हरला सुरुवात झाली. लोअर फुलटॉस बॉल चाललाय शॉर्ट स्क्वेअर लेग मध्ये. फिल्डर तिथे पोहोचतील. एक रन बनले. दुसरीसाठी वेगवान रन राहिली. डेंजर एंड कडे सुनीतला नेहमी धावा सोडण्यासाठी हा खेळाडू तयार असतो, माहीर आहे. पटा इथे धावा चोरण्यामध्ये सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करणं नेहमी जाणतं आणि या बॉलवर 2 रन त्यांनी पूर्ण केलेत. सुनीतची मैदानामध्ये थांबणं, त्याची फलंदाजी, त्याची विकेट फार महत्वाचे आहेत. या दृष्टिकोनातून दोन्ही टीमच्या दृष्टिकोनातून सुनीत फार महत्वपूर्ण खेळाडू ठरेल. हनुमान आई इक्वेर इव्हेंटच्या माध्यमातून भरपूर प्रेक्षक सध्या लाईव्ह आमच्यासोबत जोडलेत. सगळ्यांचं सहर्ष हार्दिक स्वागत. लेन थोडी पाठीमागे ठेवली, चपराक देण्याचा प्रयत्न केला. बॉल चालला लॉंग लेग कडे. फिल्डरनं पहिल्या अटेम्प्ट मध्ये बॉल थांबवले, त्याच मध्ये यश मिळालं. त्यामुळे या 2 रन तिसरीसाठी नकार दिलाय. पुन्हा एकदा वन्स अगेन 2 रन प्रॉपरली कनेक्ट होत नाहीये. मागील 2 चेंडूमध्ये सुनीतने बघितलं परफेक्ट बॅटच्या मिडल जे चेंडू येणं गरजेचं असतं. मिडल ऑफ द बॅट जेव्हा होतो तेव्हा आत्मविश्वास वाढतो. मागील 2 चेंडूवर परफेक्ट मिडल जमलं नाही सुनीतला, परंतु खूप धाडसी आणि साहसी खेळाडू आहे. मैदानामध्ये शेवटपर्यंत लढणं हा खेळाडू जाणतो. दोन्ही संघ जिद्द आणि चिकाटीनं मैदानामध्ये आमदार चषकाचं अगदी हे 10वं पर्व गाजवण्यासाठी, स्पर्धा जिंकण्यासाठी दोघं एकमेकाला थांबवण्यासाठी मैदानामध्ये उतरलेत. फार मोठी स्वप्न आहेत दोन्ही टीमचे. 15 वर सध्या संघ. लेन पुन्हा एकदा पाठीमागे ठेवली, पाठीमागे फिल्डर तैनात. कॅच ड्रॉप. महत्वपूर्ण मॅच मध्ये सुनीत सारख्या महत्वपूर्ण खेळाडूचा झेल सोडणं येणारा काल किती चॅलेंजिंग बनेल हा वेळच तुम्हाला सांगेल. सापलं होतं, जाळं आखलं होतं, जाळ्यामध्ये खरं तर सापडला होता, परंतु झेल तिथे सुटला. फिल्डर होते केतन पवार. ही झालेली चूक काळ आणि वेळ सांगेल. चेक बघा समोर या आंब्याच्या झाडाखाली ज्यांनी ऑटो रिक्षा उभी केलेली आहे पार्क, ती लगेचच बाजूला घ्यायची आहे. समोर बघा तिथे आमच्या रमेश शेठ पाटील यांचा आपण इथे पाहतो वीटभट्टीचा व्यवसाय आहे आणि तिथे जाणाऱ्या त्यांच्या ज्या गाड्या आहेत, वाहनं आहेत, त्यांच्यासाठी ती जागा आपल्याला उपलब्ध करून द्यायची आहे. रोशन पाटील ऑन स्ट्राईक एंड कडे त्याने 4 चेंडूमध्ये 7 रन केलेत. सुनीत पाटील ज्यानं देखील 4 चेंडूमध्ये 6 रन केलेत. असं धाव संख्येचं एकंदरीत जर टोटल आहे ते 16 धावांचं आतापर्यंत आपण बघितलेत. एक जीवनदानासोबत सुनीत पाटील सध्या मैदानामध्ये खेळतोय. हनुमानचे पहिले 3 बॉल फार उत्कृष्ट राहिलेत. पुन्हा एकदाचे हवेमध्ये तरंगत होता आणि परंतु नो मॅन्स लँड. फिल्डर फार दूर होते बॉल पासून, परंतु दुसरीचा प्रयत्न मैदानामध्ये काही दुसरी कंप्लीट झाले. होय, हे पंच सांगत असताना फार रिस्की रन होती. पंचांनी पुन्हा एकदा रेफर केले थर्ड अंपायर कडे आणि निर्णय असेल, कॉल असेल, अंपायर्स रिव्ह्यू चेक केलं जाईल. दुसरी रन थोडी घातक रन होती कारण डेंजर एंड कडे धावत होते खेळाडू रोशन पाटील. ही मॅच मधील अगदी हा संघर्ष आहे. डिसिजन पेंडिंग. थोड्याच वेळा निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. अगोदर सॉफ्ट सिग्नल पंचांनी नॉट आउट दिला, परंतु त्यांना थोडीशी शंका होती मनामध्ये, त्यामध्ये अंपायर्स रिव्ह्यू त्यांनी यूज केला. तिसरे पंच आमच्यासोबत जॉईंट आहेत. सुनील तांडे सर चेक करत असताना एक्झॅक्टली रन कंप्लीट की इनकम्प्लीट याची चाचपणी निहारून पाहिलं जात आहे. पहिली धाव तर आपण सुरक्षित बघितली. यानंतरची दुसरी फाईट देखील चांगली बघायला मिळेल. आदे आणि नेवाल या 2 पलाड्य संघामध्ये नॉट आउट. रन मात्र कंप्लीट झाले. 2 रन या बॉलवर मिळतील. चांगली रनिंग बिटवीन द विकेट इथे बघायला मिळाली. सुरक्षित ही रन रोशन पाटीलनं पूर्ण केले. या 2 धावा 2च्या मदतीनं संघ तुम्हाला पुढे बघायला मिळेल. अक्षर रिप्ले मध्ये थोडासा ऑफ ब्रेकचा वापर हनुमानने केला होता. फिंगर थोडे रोल केले होते आणि सेकंड रन पहिली धाव तर फार सुंदर झाली. थोडं वेगवान आला. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्हाला बघायला मिळते एक पारदर्शक निर्णय स्लो मोशन मध्ये आहे इक्वेरा इव्हेंटच्या माध्यमातून, जो नेहमी या स्पर्धेमध्ये सातत्यानं सुरक्षित रन योग्य निर्णय. 18 धावांवर संघ सध्या बघतोय. हनुमानचं चांगलं षटक सुरू असताना फिल्डिंग डिपार्टमेंट मधून साथ मिळाली नव्हती, परंतु आपलं ध्येय काय आहे, आपलं लक्ष काय आहे ते सांगत असताना पहिल्या 4 चेंडूमध्ये त्यांनी प्रत्युत्तर फलंदाजांना थांबवण्याचं काम जरूर केलंय. या इनिंग मध्ये आतापर्यंत एक चौकार आपण फक्त बघितलाय. थोडासा डान्सिंग डाऊन द विकेट खेळण्याचा प्रयत्न. एच अँड टेकन. यष्टीरक्षक सुकेश भोपे याने टिपला असेल. रोशन पाटीलचा संपलाय खेळ.
क्या बात आहे डीजे नितीन. मृत्तिकेचे पवित्र तव राखिले, स्वराज्य स्वप्न तव साकारिले, गरजून या केलासी हिंदोत्सव साजरा, शिवराय तुम्हा मानाचा मुजरा. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे शिवछत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा त्रिवार मुजरा करून पुन्हा एकदा बोलूया. या रणांगणामध्ये मेगा फिनाले सुरू असताना कौस्तुभ पाटील बॅटिंगसाठी मैदानामध्ये उतरलाय. बघायचं कशी राहील बॅटिंग आज या स्पर्धेमध्ये. धावसंख्येचं एकंदरीत टोटल आपण बघितलं तर आतापर्यंत संघ 18 वर पोहोचलाय, परंतु थोडीशी अतिरिक्त घाई तुम्हाला मैदानामध्ये ऑन स्क्रीन रॉकस्टार प्रवीणजी गायकर, त्यासोबत आपण बघू शकतो त्यांचा गावचा संघ सध्या मैदानामध्ये त्यांचा संघ खेळत असताना पुन्हा एकदा अपील. वन्स अगेन बॅक टू बॅक 2 विकेट कॉट बिहाइंड द विकेट. मोठे आदरे. विकेट गेल्यानंतर तुम्ही टीम मीटिंग घेऊ शकत नाही प्रत्येक वेळेला. प्लीज विनंती आहे तुम्हाला. 18 वर सध्या संघ आपण बघतोय. 2 षटकांचा खेळ संपलाय. काय उत्कृष्ट गोलंदाजी केली हनुमाननं. या ओव्हरमध्ये त्यांनी 7 धावा देत असताना 2 महत्वपूर्ण खेळाडूंना त्यांनी बाद केलं आणि ज्यामध्ये आतापर्यंत 18 धावांवर 3 विकेट गमावलेत. बॅटिंग करत असताना RKCC तोंडरे या संघानं करंट रन रेट सध्याचं 9चं तुम्हाला बघायला मिळते. 11चं रन रेट सुरू होतं सुरुवातीला. आता सुनीत पाटीलवर भरपूर जबाबदारी आणि नवीन फलंदाज मैदानामध्ये इन ॲट नंबर 5 सूरज पाटील. तिसऱ्या षटकाला सुरुवात होते आणि बॉलिंग ट्रॅकवर येतील सुकेश भोपी. सीझनची सुरुवात आम्ही बघितली. सुरुवातीचे काही सामने सुकेश भोपी मैदानामध्ये दिसत नव्हते, बिझी होते थोडे, परंतु जसे मैदानामध्ये उतरले त्यांची बॅटिंग त्यांची बॉलिंग, कारण एक ग्रेट ऑलराऊंडर खेळाडू जेव्हा मैदानामध्ये उपस्थित असतो तेव्हा टीमची ताकद वाढते. आज सुनीत मैदानामध्ये या टीमचा उत्कृष्ट ऑलराऊंडर खेळाडू. 2 बेस्ट वर्सेस बेस्ट ही अशी लढाई तुम्हाला बघायला मिळेल. 2 उत्कृष्ट खेळाडू, अगदी दोन्ही टीमचे 2 ट्रम्प कार्ड खेळाडू आता एकामेकासमोर सज्ज असताना सुनीत पाटील ऑन स्ट्राईक सुकेश भोपीच्या अगेन्स्ट. 18 वर सध्या संघ आपण बघतोय. तृतीय षटकाला सध्या रणांगणामध्ये सुरुवात. पहिलाच बॉल क्लीन बॉल सुनीत पाटील बॅक टू द पॅव्हिलियन. तर थोडस क्षण डबल अँगल मध्ये तुम्हाला बघायला मिळेल एक्झॅक्टली काय चूक केली या बॉलवर सुनीत पाटीलला. जेव्हा बॅटिंग करत असताना नजर ठेवली, परंतु जेव्हा बॅट अँड बॉल मध्ये कॉन्टॅक्ट होण्याचा वेळ आला तेव्हा मान थोडीशी खाली झाली. याचा अर्थ नजर हटली आणि दुर्घटना मैदानामध्ये झाली. सुनीतच्या खेळीचा अंत झालाय. विकेट इथे मिळाले. महत्वपूर्ण 4 खेळाडूंना थांबवण्यामध्ये आतापर्यंत यश मिळालंय. सुकेश भोपीच्या वाट्यामध्ये मोठे यश सध्या बघायला मिळते. जागावं लागेल. चुका ज्या करतायत, विकेटवर विकेट ज्या गमावले जात आहेत त्या विकेटची पडझड आता थांबवावी लागेल. ऑलरेडी महत्वपूर्ण 4 खेळाडू गमावलेत RKCC तोंडरेनं. त्यामुळे आता मिडल ऑर्डर आणि बॉटम एंड या दोघांवर भरपूर दबाव राहणार आहे, कारण महत्वपूर्ण मॅच आहे. या परिस्थितीमध्ये रन जमवायचे आहेत आणि इथून जर विकेट अशाच पद्धतीने फेकत राहिल्या तर तुम्ही अपोजिशनला अजून स्ट्रॉंग करतायत. आणि गावदेवी चॅम्पियन्स वाकडी संघ सध्या मजबूत दिसतोय मैदानामध्ये. 18 वर 4, अजूनही 11 बॉलचा खेळ बाकी आहे. प्रयत्न करावे लागतील. मिस्टामिंग या सॉफ्ट डिसमिसल म्हणावंच लागेल, कारण इथे पाठीमागे फिल्डर आहेत. एक रन म्हणले, दुसरीसाठी वेगवान राहिली रनिंग बिटवीन द विकेट. मैदानामध्ये तुमचं काय सिच्युएशन आहे याची जाणीव तुम्हाला असली पाहिजे. षटकार चौकार थांबलेत, परंतु याचा अर्थ असा नाही की सिंगल डबल थांबवू शकतात. तुम्ही सिंगल डबल करू शकता. ही सध्या राधाकृष्ण तोंडरे RKCC आतापर्यंत फलंदाजी बघितले. आकाश पाटील वैयक्तिक 0, सुनीत पाटील वैयक्तिक 6, रोशन पाटील वैयक्तिक 9, कौस्तुभचं वैयक्तिक 0 वर बाद होणं टीमच्या दृष्टिकोनातून फार महागडं राहिले आतापर्यंत. सुकेश भोपी पुन्हा एकदा तयार असताना बॉलिंग ट्रॅकवर. ऑफ ब्रेकचा वापर केला, दूर ठेवला, आतमध्ये वळण घेतलं, झपकन आतमध्ये आला चेंडू आणि इथे आलेला आणखीन एक डॉट बॉल. युक्ती प्रदर्शन
खूप प्लॅनिंग सध्या मैदानामध्ये उतरलाय. ऍक्शन रिप्ले मध्ये लगेच चेंडू तुम्हाला दाखवला जातोय. राऊंड विकेटने गोलंदाजी करतायत. एक अँगल ऑलरेडी बनतोय आणि त्यामध्ये ब्रेक केला जातोय चेंडू. त्यामध्ये फलंदाजाला त्यामध्ये यश मिळालंय. निखिल पाटील 2 बॉलमध्ये 2. यावेळेस फ्लिक ऑफ द रिस्ट कॅप निवडली. भरपूर वेळानंतर भरपूर अवधीनंतर आलेला हा संघर्षाचा चौकार. भरारी घेत असताना सुकेश भोपी 4 चेंडू त्यांनी फेकलेत. 6 रन खर्च केलेत. महत्वपूर्ण खेळाडू सुनीतला त्यांनी थांबवलं. सो शेवटच्या टप्प्यामध्ये फार घातक सिद्ध होतो आणि सध्या मैदानात त्याला जास्त स्ट्राईक मिळाले नाही. त्या कारणास्तव तो अनसेट होता. चांगली नजर बसली नव्हती आणि त्याचा फायदा घेतल्यानंतर का प्रितेश मैदानात धावा जमवतील, सूरज पाटील त्याला साथ देतील, हे प्रश्न आहे सध्या. स्लोअर बॉलचा वापर केला. ऑब्रेकचा बाला मोहन बॉलला कलेक्ट करू शकला नाही. थोडीशी मिसफिल्ड. बाला आणि फिल्डिंग जेव्हा बॉल अगदी जमिनी समांतर येतो तेव्हा नेहमी अडचणी जातात बालाला. परंतु मॅचचे महत्व ओळखून तुम्हाला काम करावं लागेल. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. या बॉलवर जशी संधी मिळाली 2 धावा इथे पूर्ण केल्या गेल्या. अंतिमचा चेंडू 3ऱ्या षटकातील 26 वर सध्या संघ आपण बघतोय. समोर खेळासाठी सज्ज आहे प्रितेश. 4 बॉलमध्ये 8 धावांचं योगदान. स्ट्राईक रेट तर फार सुंदर आहे. 200च्या स्ट्राईक रेटनं सध्या तो मैदानामध्ये फलंदाजी करतोय. परंतु एंड इज वेल. एंड चांगला करावा लागेल. जबाबदाऱ्या भरपूर येऊन थांबलेत. स्लोअर बॉलला ओळखलं, वेट केला, वॉच केला अँड देन पिक केला, ठोकलाय. हा दणदणीत रुबाबदार षटकार. समाजसेवेचा ध्यास आमदार प्रशांत दादांचा हाय तो खास. गावदेवी आईला करीतो वंदन वेगळीच त्याची यादा. साईबाबांना करीतो वंदन वेगळीच त्याची यादा. पुरा करीतो आपला वादा कोकरोली गावचा रोशन दादा. तर यानंतर सुपर 12ची दुसरी लढत असणार आहे. शिवन्या 11 गावदेवी आदई विपक्ष गौरी स्पोर्ट नेवाली या दोन्ही क्रिकेट संघाच्या संघनायकांनी नाणेफेकीसाठी संपर्क साधावा. शिवन्या 11 गावदेवी आदई विपक्ष गौरी स्पोर्ट्स नेवाली. थोडंसं माहोल टेन्शनचं होतं परंतु या षटकारांना दिलासा मिळाला असेल. कसेला आपण बघितलं. त्यासोबत प्रमोद गावदेवी क्रिकेट संघ कोपरेली आयोजित आमदार चषक क्रिकेट स्पर्धेचे दमदार ऑर्गनायझर 1212 रोशनशेठ पाटील यांचं इथे आगमन झालेलं आहे. मनपूर्वक आपलं स्वागत आहे. रोशन शेठ पाटील साहेबांचं आपण करूया हार्दिक स्वागत. हे सध्या पवेलियन तुम्हाला बघायला मिळते. थोडंसं मायूस चेहरे. परंतु या षटकारानं थोडासा दिलासा मिळाला कारण संघ 3 ओव्हर नंतर 32 वर पोहोचलाय. बघायचे अंतिम 6 चेंडू किती बळ देतील. अंतिमचे 6 चेंडू किती रन येतील हे आपल्याला बघायचं. ड्रिंक ब्रेक. सन्माननीय नेरेपाडा गावातील एक आदरणीय व्यक्तिमत्व नरेश शेठ खुटले यांचं इथे आगमन झालेलं आहे. त्यांच्या समीपेत पाहतो आम्ही पियुष केबल नेटवर्कचे ओनर्स, एक दमदार व्यक्तिमत्व, एकच वादा संतोष दादा यांचं आगमन इथे झालेलं आहे. यावं आपण व्यासपीठावर. आपलं मनपूर्वक स्वागत आहे. धन्यवाद. महागुरु मान्यवरांचं हार्दिक स्वागत. चला प्लीज सुरुवात करा. जास्त वेळ घेऊ नका. दररोजचा खेळ आपण बघतो. दररोजच्या खेळानुसार जो डेचा फॉर्मॅट मध्ये ज्या आपण 2 जवळपास मॅच आपलं कव्हर होतात त्यानुसार सध्या इतके जास्त रन अद्याप बनवण्यामध्ये यश मिळालं नाही. बघू शकता महागुरु आज वेगळा ड्रेस कोड त्यांचा बघायला मिळेल. दररोज ड्रेस कोड वेगळा आहे. महागुरूंची मला त्यांची पॉश शैली नेहमी आवडते कारण ते नेहमी म्हणतात की तुमचे सुंदर वस्त्र तुम्हाला अगदी समाजामध्ये फार इज्जत देतात. सध्या धाव संख्येचा फलक 32 धावांवर बघतो. अंतिमचा हे षटक देत ओव्हर स्लॉग ओव्हर व्हाईट बॉलचा इशारा पंच आम्हाला करत असताना सत्यवानचे काकडे सर अतिरिक्त धावेनं या ओव्हरची सुरुवात झाली. केतन पवार जेव्हा फिल्डिंग करत होता बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये त्याच्याकडून झाली होती. सुनीतचा जय सुटला होता परंतु मिळालेल्या जीवनदानाचा फायदा मैदानामध्ये सुनीतनं केला नाही.
त्या कारणास्तव येणारा काळ आणि वेळ दर्शवेल. अंतिमचे 6 चेंडू शिल्लक आहेत. धावसंख्या आहे 33. आक्रमण केलं परंतु प्रॉपर कनेक्ट झाला नाही. हा बॉल उंच उडालाय, क्षेत्ररक्षक बॉल खाली आणि फलंदाज अगदी बाद होतात. मला वाटतं झेल जरी टिपला असता परंतु त्याच्या अगोदर हिट विकेट बाद झाले होते. खेळाडू परतावा लागेल सुरेश पाटीलला. तेहतीस धावांवर 5वा हादरा हा मिळालाय. अर्धी सैना मैदानातून बाहेर सरली. खूप आशा अपेक्षा खूप होप्स घेऊन मैदानामध्ये उतरलेला संघ धावांसाठी सध्या तळमळ करत असताना मैदानामध्ये थोडीशी जीवाची तळमळ होते. कारण महत्वपूर्ण टप्प्यामध्ये आलेत. इथपर्यंत पोहोचण्यासाठी किती प्रयत्न केले, किती कष्ट घेतले, किती परिश्रम केला हे स्वतःला मैदानामध्ये उतरा आणि त्यासोबत मनामध्ये उतरवून झुंज द्या. नवीन खेळाडू मैदानामध्ये आता आले. प्रतीक पाटील बॅटिंगसाठी दाखल झाले. धावसंख्येचं एकंदरीत टोटल सध्या आपल्याला बघायला मिळते. 33 धावांवर संघ पोहोचलाय. शेवटचे 5 चेंडू काय करतील मैदानामध्ये. प्रतीक पाटील वर्सेस केतन पवार. काय उल्लेखनीय कामगिरी राहिली आहे चॅम्पियन्स वाकडी संघाची. शॉर्ट लेन आव न देखत या बॉलवर फक्त बॅट वेगाने फिरवली. चेंडू आणि अगदी बॅट मधील जो कॉन्टॅक्ट असतो, जो रिदम असतो, फलंदाजाचं आय कॉर्डिनेशन असतं ते महत्वाचं असतं. या स्लोअर वनला ओळखू शकला नाही प्रतीक पाटील. बघू शकता ऍक्शन रिप्ले मध्ये खूप लवकर बॅट फिरवली, ताकदीचा वापर करण्याचा प्रयत्न झाला परंतु निर्धाव चेंडू केतन पवारला अजून मजबूत बनवतोय. हाच डॉट बॉल केतन पवारचा हे षटक अजून चांगलं बनवतोय. आणखी एक स्लोअर वन वन्स अगेन. पुन्हा एकदा बॉल हवेमध्ये फ्लाय करतोय आणि तिथे कॉटन बॉलची संधी होती. केतन पवार काय करतोय मैदानामध्ये. 2 झेल त्याने सुटलाय. मी म्हणेन इथून हा कॉल पाहिजे होता. सुकेशला देखील कॉल करता आलं असतं. ईस्टर्नच्या पाठीमागून त्यांनी कॉल केला होता परंतु केतन पवारचा कॉल असावा की हा झेल मी टिपेन परंतु 10 झेल सुटलाय. जीवनदान पुन्हा एकदा मैदानामध्ये मिळाले आणि त्यासोबत 1 रन देखील. धावसंख्येचा फलक एकंदरीत पोहोचलाय. अगदी बघितलं आपण तर 34 धावांपर्यंत. 34 वर 5. 3 बॉल अजून उर्वरित शिल्लक आहेत. किती रन येतील अंतिम 3 चेंडू मध्ये. सगळ्यांच्या नजर आहे अंतिम 3 बॉलवर. केतन पवारचा पुन्हा एकदा स्लो रन. पाठीमागे आकाश झेल सह श्रीपद असताना अजून एक विकेट. 6वा फलंदाज बॅक टू द पवेलियन. चौदा धावांचं त्यांनी योगदान दिलं. नवीन फलंदाज मैदानामध्ये 8व्या क्रमांकावर राकेश पाटील. शेवटचे 2 बॉल आता उर्वरित शिल्लक राहिले जे टार्गेट सेट करणारे बॉल आहेत. काय उत्कृष्ट गोलंदाजी झाले. एकापेक्षा एक वरचढ कामगिरी. मागील षटकामध्ये सुकेश भोपी यांच्या ओव्हरमध्ये जरी 14 रन आले असला तरी कुठेतरी त्या ओव्हरला त्या 14 धावांना ढाकण्याचं काम या सुरुवातीच्या 3 बॉलने केलेत परंतु अंतिमचे बघायचं उर्वरित 2 बॉल कसे सिद्ध होतील. गोलंदाजी तर फार सुंदर झाली आहे परंतु तोंडरे संघाच्या गोलंदाजांना गोलंदाजी करावी. अगदी मैदानामध्ये संघर्षाने उतरावं त्यासाठी ज्या टार्गेटची अपेक्षा होती ते टार्गेट अद्यापपर्यंत आलं नाहीये. अंतिमचे 2 बॉल खोदून काढले. अक्षरशः चेंडूला बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये चेंडू ट्रॅव्हल करतो. फिल्डर आले स्क्वेअर लेग मधून पोहोचलेत बॉल पर्यंत. 2 रन या बॉलवर पूर्ण झालेत. राकेश पाटील साठी एंड कडे आपण बघितला 2च्या मदतीनं धावसंख्येचं टोटल पोहोचलाय 36 वर. शेवटचा अंतिम बॉल बघायचा एक जो चांगल्या फटक्याची प्रतीक्षा करतोय तो येईल का. ह्या बिल्डिंग सध्या बघायला मिळते भरपूर अप अँड डाऊन्स. या एक्झॅक्टली पहिल्या सत्रामध्ये काय केलंय गावदेवी चॅम्पियन्स वाकडी संघाच्या गोलंदाजानं विकेट घेतलेत. त्या विकेटच फलंदाजांना थांबवण्यामध्ये सगळ्यात महत्वाच्या ठरलेत. अंतिमचा हा बॉल 36 वर सध्या संघ आपण बघतोय. शेवटचा बॉल केतन पवार वर्सेस राकेश पाटील. लोअर फुल टॉस राहिला चांगला राहिला हा बॉल. चला मिड विकेट मध्ये फिल्डर आहेत
जोपर्यंत थ्रो येईल दूरवरून तोपर्यंत 2 रन या बॉलवर कंप्लीट केल्या जाते. भरपूर सिंगल डबल आल्या. पहिलं सत्र खेळाचा पहिला डाव आता रणांगणामध्ये संपला. बॅटिंग वाटायला आली आणि बॅटिंग करत असताना 6 खेळाडू गमावले. धावा केलेत 38. आता 24 चेंडू 39 धावांचं आव्हान आहे गावदेवी चॅम्पियन्स वाकडी संघासमोर. जय संतोष माता इंटरव्ह्यूचे सर्वे सर्व आमदार चषक क्रिकेट स्पर्धेसाठी ज्यांच्या माध्यमातून स्पोर्ट्स सायकल पुरस्कृत करण्यात आलेली आहे सुरेश शेठ पाटील कोपरोली यांचं आगमन झालेलं आहे. मनपूर्वक आपलं स्वागत आहे. अरे पोंदरे आला यो कोपरुलीवाला. अरे पोंदरे आला यो कोपरुलीवाला. तो कशाचा दम नाही रे, तो कशाचा दम नाही रे. आमच्या रोशन पाटील दादाच्या या नावात दम आहे रे. आमच्या रोशन पाटील दादाच्या या नावात दम आहे रे. आमच्या रोशन पाटील दादाच्या या नावात दम आहे रे. आमच्या रोशन पाटील दादाच्या या नावात दम आहे रे. दादा गोरगरिबांचा वाली, त्याच्या नावाची चर्चा झाली. जे जे संगतीला त्याच्या आली, त्याला ओळखते दुनिया सारी. त्याला ओळखते दुनिया सारी. दादा गोरगरिबांचा वाली, त्याच्या नावाची चर्चा झाली. जे जे संगतीला त्याच्या आली, त्याला ओळखते दुनिया सारी. अरे कोहिनूर हिरा यो चमकून आला. अरे कोहिनूर हिरा तो चमकून आला. या पनवेलची शान आहे रे, रायगड ठाण्याची शान आहे रे. आमच्या रोशन पाटील दादाच्या या नावात दम आहे रे. आमच्या रोशन पाटील दादाच्या या नावात. नक्कीच डीजे बघू शकता सध्या स्क्रीनवर तुम्हाला सन्माननीय रोशन शेठ पाटील साहेब 10वं पर्व त्यांनी या स्पर्धेचं पूर्ण केलं. प्रत्येक वर्षी नवनवीन संकल्पना तुम्हाला या स्पर्धेमध्ये बघायला मिळाली. कधी डे स्पर्धेमध्ये, कधी रजनी स्पर्धेमध्ये, यंदा डे नाईट स्पर्धेमध्ये तुम्हाला बघायला मिळाली. जबरदस्त राहिला या स्पर्धेचा प्रवास. 24 चेंडूमध्ये 39 धावा करायच्यात. अगदी या मॅचमध्ये कशी लढत होईल याकडे सगळ्यांच्या नजरा, यापुढची नजर होईल. अगदी ज्या लढतीकडे सगळ्यांच्या नजरा आता लागतील. पहिल्या फेरीतील अगदीच बघू शकता सुपर 12 मधील ही लढत राहील. शिवान्या 11 गावदेवी आदई आणि त्यांच्या अगेन्स्ट फाईट करेल गौरी स्पोर्ट्स नेवाली. दोन्ही संघाचे कॅप्टन प्लीज या व्यासपीठावर. 24 चेंडूमध्ये 39 करायचे. चला बॅट्समन जाऊ द्या मैदानामध्ये. आज प्रेक्षकांची भरपूर तुम्हाला उपस्थिती बघायला मिळेल. खूप चांगलं पर्व राहिलं. डे नाईट स्पर्धेमध्ये भरपूर यशाचे उंच शिखरे गाठली. कालची स्पर्धा जवळपास 98,000 प्रेक्षकांना बघितले. आज बघू शकता एकविरा इव्हेंटचे खरे तर प्रोप्रायटर संदेश शेळके यांचा आजचा वाढदिवस त्यांचा आहे. संदेश तुम्हाला वाढदिवसाच्या भरपूर शुभेच्छा. संदेश शेळके यांना चला सगळ्या व्ह्युअर्स त्यांना आपण गिफ्ट्स देऊया. गिफ्ट्स असेल फक्त तुमचा एक सबस्क्राईब, चॅनलला सबस्क्राईब करा. 30,000 अगदी तुम्ही बघू शकता. आमच्यासोबत शैलेश भाईंना बघायला मिळेल. प्रचंड मेहनत त्यांची या स्पर्धेमध्ये त्यांनी घेतली. या स्कोरिंगच्या भूमिकेमध्ये प्रफुल याच्या अगोदर तुम्ही बघितलं सध्या मनीष पाटील आमच्या सोबत आहेत. विवेकनं देखील खूप चांगली स्कोरिंगची भूमिका निभावली. आमचा छोटा टायगर त्याने देखील बॉल बॉयची भूमिका खूप चांगल्या पद्धतीने निभावली. सगळ्यांचं विशेष कौतुक करायला हवं, कारण स्पर्धेचा अंतिम दिवस आणि रात्र तुम्हाला बघायला मिळते. सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. 24 चेंडूमध्ये 39 करायचे. सलामीवीर जाऊ द्या मैदानात प्लीज, वेळ घेऊ नका. तर आदी क्रिकेट संघाचे संघनायक आणि गौरी स्पोर्ट नेवाली क्रिकेट संघ शिवन्या 11 गावदेवी आदई विपक्ष गौरी स्पोर्ट्स नेवाली क्रिकेट संघ दोन्ही क्रिकेट संघासाठी शेवटचा पुकार असणार आहे. या आदई क्रिकेट संघ इथे उपस्थित आहे. गौरी स्पोर्ट नेवाली राजेश काधारा नाणेफेकीसाठी संपर्क साधावा.
आधी संघाचे संघनायक उपस्थित आहेत. राजेश शेठ काथारा, तुम्हाला मी विनंती करू की आपण टॉससाठी या. 24 चेंडू आणि 39 धावांची आवश्यकता आहे. हे टार्गेट मात्र सध्या मैदानामध्ये सेट केले गेले. बघायचे धावांचं आव्हान. बॅटिंग करत असताना इतकाही जो स्वतःला प्रूव्ह करायचं होत्या, ज्या मानसिकता होती, 40-45 अपेक्षा असते कमीत कमी 4 ओव्हरमध्ये, तिथपर्यंत जरी पोहोचला नसला तरी या 39 धावांचं आव्हान किती चॅलेंज राहील हे आपल्याला बघायचं आहे. गावदेवी चॅम्पियन्स वाकडी संघ, हीच लढाई, हीच आपण लढाई बघितली होती केवायच्या स्पर्धेमध्ये. सुपर 12 मध्ये ती लढाई विसरणार नाही. आणि आता ती सुपर 4 मध्ये क्वालिफाय झाला होता. गावदेवी सुपर 6 मध्ये क्वालिफाय झाला होता गावदेवी चॅम्पियन्स वाकडी संगम. आजची लढाई फार संघर्षाची आहे. जेवढी ताकदवान गोलंदाजी पहिल्या सत्रामध्ये झाली आहे, तेवढीच ताकदवान गोलंदाजी का दुसऱ्या सत्रामध्ये बघायला मिळेल, की फलंदाजी सुंदर बघायला मिळेल, याची उत्तरं शेवटचे 24 चेंडू आपल्याला देतील. भरपूर प्रेक्षक आलेत दोन्ही टीमचे. त्यासोबत अपकमिंग जो लढाई ज्याची चर्चा होते, जी बाकी आहे, त्याची देखील भरपूर प्रेक्षक त्या दोन्ही टीमचे आले. सगळ्यांचं स्वागत आपण करणार आहोत. सलामीवीर म्हणून मैदानामध्ये दाखल झालेत ओपनिंग ब्लास्टर्सच्या भूमिकेमध्ये. हा स्कॉट तुम्हाला बघायला मिळते सध्या गावदेवी चॅम्पियन्स वाकडीचा. सुकेश भोपी आणि रोहित भिकावळे हे 2 सलामीवीर मैदानामध्ये आलेत ओपनिंग ब्लास्टर्स म्हणून गावदेवी चॅम्पियन्स वाकडी संघाचे. आणि इथे RKCC तोंडरीकडून पहिला षटक अनुभवी गोलंदाज राकेश पाटील. टाळ्यांचा वर्षा होते. शुभेच्छा दोन्ही टीमला विजयासाठी, चांगल्या खेळासाठी. ही फाईट कशी राहील याकडे सगळ्यांच्या आता नजरा लागलेत. फिल्डिंगची पाहणी करत असताना, सध्या चेक करत असताना मिस्टर सँडी पालकर मेन अंपायर, लेग अंपायरच्या भूमिकेमध्ये सत्यवानजी काकडे आदई, आणि सध्या मॅच रेफरी म्हणून थर्ड अंपायरच्या भूमिकेमध्ये सुनील तांडे सर बेलवली. खूप चांगली यशस्वी केली आहे ही स्पर्धा या तिन्ही पंचांनी. पहिला बॉल थोडीशी शॉर्ट लेनचा वापर झाला आणि त्यासोबत अवे फ्रॉम द बॉडी होता. लेग साईडला खेळण्याचा प्रयत्न केलाय सुकेश भोपी यांनी. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्हाला बघायला मिळेल थोडासा बॉडीच्या आसपासचा बॉल निघून गेला आणि ते डॉट बॉलनं सुरुवात झाली. या पहिल्या चेंडूची राकेश पाटील स्लोअरवनचा वापर. सुकेश भोपी यांची इनिंग चिपले संघाविरुद्ध 5 चेंडूमध्ये 14, आंबिवली संघाविरुद्ध 7 चेंडूमध्ये 21 धावांची इनिंग त्यांनी साकारली होती. ही आतापर्यंत त्यांचा प्रवास मागील 2 सामन्याचा बघायला मिळाला आहे. आणि सध्या RKCC विरुद्ध असताना कशी राहिली लढाई याकडे सगळ्यांच्या नजर आहेत. पहिला बॉल राकेश पाटीलनं अतिशय चांगला आणि लेंथ आणि लाईन योग्य टप्प्यावर बघितला आपण. हा दुसरा चेंडू हवेमध्ये फ्लाय होते. पाठीमागे फिल्डर बॉल पासून पोहोचले होते, बॉल पर्यंत ऑलमोस्ट झेल पर्यंत पोहोचले होते, परंतु बॉलला ग्रिप करणं महत्वाचं होतं. या संध्या तुम्हाला, या छोट्या छोट्या ज्या संधी तुम्हाला मिळतील त्या संधीचं सोनं तुम्हाला करावं लागेल. कारण म्हणतात ना, परमेश्वर असा डायरेक्टर आहे जो नेहमी कठीण रोल एक उत्तम अभियंत्याला देतो. त्यामुळे मैदानामध्ये जेव्हा तुम्हाला संधी मिळेल त्या प्रत्येक संधीचं तुम्ही सोनं जर केलं तरी मॅच तुम्हाला तुमच्या बाजूने झुकवता येईल. परंतु ही आलेली पहिली संधी हातातून गमावली आहे. सुकेशला थांबवण्याचं यश तुम्ही सध्या जे तुम्हाला मिळालं असतं ती तुम्ही संधी, ते चान्स तुम्ही गमावल्यानंतर मिळालेले जीवनदान सुकेश भोपी कशा पद्धतीने त्याचा फायदा उचलतील हे सगळ्यांना बघायचं आहे. 2 चेंडूमध्ये 2 डबल आलेत. 39 करायचे आहेत या मॅच मध्ये 24 चेंडूमध्ये आणि पहिल्या 2 चेंडूमध्ये 2 आलेत. 22 बॉल अजूनही 37 पाहिजेत. लढावं तर लागेल, कारण कष्ट तुमचे प्रामाणिक असेल तर यश तुम्हाला नक्की मिळेल. आणि त्या मैदानात तुम्हाला कष्ट घ्यावे लागतील, प्लॅनिंग नुसार तुम्हाला खेळावं लागेल. तुम्हाला मैदानामध्ये मैदान गाजवण्यासाठी हृदयातून खेळावं लागेल आणि माइंड प्रयोग करावा लागेल. सुकेश भोपे याच्यासाठी लोअर फुल टॉस बॉल अगदी जमिनी समांतर राहिल्या. पाठीमागे फिल्डर आहेत, चूक झाली आहे. मागील 2 बॉलवर 2 चुका केल्यात. ऑलरेडी धावांची इन्व्हेस्टमेंट कमी आहे. आलाय चौकार. चौकार आलाय. या चुका करते सध्या RKCC तोंडरे संघाच्या जे काय करायचंय त्या 4 गोलंदाजांनाच करायचंय. आणि 4 गोलंदाजांचा आत्मविश्वास हा फिल्डिंग डिपार्टमेंटवर अवलंबून आहे. आणि या जर तुम्ही चुका कराल तर त्यांचा आत्मविश्वास मावळेल. दूर केला आणि आडव्या पट्ट्यानं हा बॉलला पाठवलाय. 1 बाउन्स ओव्हर द लाईन, चौकार.
याच्या अगोदर सुटलेला चौकार तुम्ही बघितला आणि सध्या मैदानामध्ये हालचालीच्या बघायला मिळाल्या. प्रयत्न करायला पाहिजे होते, कारण प्रयत्नार्थी परमेश्वर. तुम्ही जेव्हा मेहनत करता तेव्हाच तुम्हाला यश मिळतं, तुम्ही प्रयत्न करता तेव्हाच तुम्हाला यश मिळतं. तुम्हाला प्रतीक्षा करता येणार नाही, कारण म्हटलं जातं ना, प्रतीक्षा करणाऱ्यांना तेवढंच मिळतं जेवढं प्रयत्न करणाऱ्यांना उर्वरित शिल्लक ठेवलेलं असतं. तर या मॅच मध्ये तुम्हाला शिल्लक ठेवलेलं उचलायचं आहे की प्रयत्न करून आपल्या हक्काचा वाटा घ्यायचा आहे. सोडून दिलाय चेंडूला, व्हाईट बॉल कॉल. अवांतर चेंडूचा इशारा पंच करत असताना मेन नंबर सँडी पालकर सर, चुका होत आहेत सध्या मैदानामध्ये. पहिल्यांदा जेव्हा सुरुवात झाली होती, स्कोरिंग कंपॅरिझनचा विचार केला, पहिल्या ओव्हरमध्ये RKCCनं 11 धावा केल्या होत्या आणि 1 विकेट गमावली होती. परंतु सध्या स्कोरिंग कंपॅरिझन आपण बघितला, या ओव्हरमधील अजून 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि सध्या 11 धावा ऑन बोर्डवर. आणि प्लस पॉइंट हेच आहे की सलामीला आलेली जोडी सुरक्षित आहे. बॉलर तयार होत असताना 2 चौकार सलग 2 बॉलवर आले सुकेश भोपी. यांच्या बॅटमधून पुन्हा एकदा बॉल चालला पाठीमागे खूप वेगानं, लगातार 3 बॉल 3 चौकार. सुकेश भोपी इज ऑन फायर. बंद झालेला आहे. या व व्यासपीठावर गावदेवी क्रिकेट संघ कोपरोली आमदार चषक क्रिकेट स्पर्धेमध्ये आपलं स्वागत आहे. लगातार 3 बॉल 3 चौकार या मॅच मध्ये गावदेवी चॅम्पियन्स वाकडी संघाचं बलकट प्रदर्शन करत असताना सध्या संघ पोहोचलाय 15 वर आणि मॅच या 15 मुले फार क्लोज झाली आहे. 19 बॉल मध्ये 24 धावांची आवश्यकता विजयासाठी. सबमरीन डिलवरी, एक कलात्मक प्रयोग तुम्हाला करावे लागतील. डॉट बॉल आला अंतिम. पहिल्या ओव्हरमध्ये आल्या 15, 18 चेंडू आणि 24 धावांची गरज. इक्बाल शेख साहेब यांचं इथे आगमन झालेलं आहे. मनपूर्वक आपलं स्वागत आहे. गौरी स्पोर्ट नेवाली क्रिकेट संघ तुमच्यासाठी शेवटचा पुकार आहे. नाणेफेकीसाठी आपण संपर्क साधावं. राजेश शेठ काधारा यावं नाणेफेकीसाठी. प्लीज वेळ जास्त घेऊ नका. तर सन्मान्य नेरेपारा गावातील एक आदरणीय व्यक्तिमत्व नरेश शेठ कुठले या सुप्रसिद्ध वॉटर सप्लाय येते. निश्चित स्वरूपात मनपूर्वक तुमचं गावदेवी कोपरोली क्रिकेट संघाच्या वतीने आमच्या 1-2 रोशन शेठ पाटील यांच्या वतीने सरचे स्वागत करतो. यावं आपण व्यासपीठावर तुमचं स्वागत आहे. एक षटक समाप्तीनंतर रन फलकावर धावा लागलेत 15. करंट रन रेट 15चं आता रिक्वायर रन रेट 8 वर येऊन थांबलाय पर ओव्हर मध्ये, कारण करायचे 18 बॉल मध्ये 24 धावा. सुकेश भोपीनं सुरुवातीचे सगळे पॉवर प्लेचे 6 चेंडू त्यांनी स्वतःने खेळले, नशिबाचे 7 मिळाले आणि 14 धावा सध्या त्यांनी त्याच्या वैयक्तिक केलेत आणि एक एक्स्ट्रा, अशा टोटल सांघिक 15 तुम्हाला बघायला मिळते. रोहित भिकावळे व्हेरी डेंजरस बॅट्समन, जेव्हा मैदानात त्याची बॅट चालते तेव्हा मैदान गाजवतो. आज RKCCच्या अगदी अगेन्स्ट सध्या थोडीशी संकट या टीमच्या अवतीभोवती सध्या फिरताना तुम्हाला दिसत आहेत, परंतु या संकटांना मात करावी लागेल, मात द्यावी लागेल, जिद्दीनं मैदानामध्ये लढावं लागेल. 18 बॉल मध्ये 24 माग नाही आहेत. RKCCच्या अगदी अगेन्स्ट खेळत असताना गावदेवी चॅम्पियन्स वाकडीला, परंतु मैदानामध्ये जर विकेट्स आणि डॉट बॉल तुम्ही घेतले तर मॅच तुमच्यासाठी बनेल. लेट कट करण्याचा प्रयत्न, पण व्हाईट बॉलचा इशारा इथे करत असताना अवांतर रन या चेंडू गणित इथे जोडली जरूर जाते, परंतु पंचांनी आता रेफर केले थर्ड अंपायर कडे, जो प्रत्येक टीमला एक रिव्ह्यू दिलाय त्याचा वापर. डिसिजन पेंडिंग, प्रयत्न सध्या चेक केले जातील. निर्णयाची थोडीशी प्रतीक्षा आपल्याला करावी लागेल, कारण क्विक डिसिजन तुम्हाला मिळते परंतु पारदर्शक निर्णय राहतात. एक्झॅक्टली बॉल व्हाईट लाईनच्या कुठून निघून गेलाय याची सध्या चाचणी करताय सुनील तांडे सर ऍक्शन रिप्ले मध्ये. इट्स अ व्हाईट बॉल.
व्हाईट बॉल आलाय त्यामुळे अतिरिक्त रन चेंडू गणित जोडली जाईल. ऍक्शन रिप्ले मध्ये लगेच तुम्हाला पारदर्शक निर्णय दाखवला जातोय. योग्य निर्णय. साहिल पाटील महत्वपूर्ण षटक सध्या हाताळत असताना मैदानामध्ये लोअर फुल टच बॉल दिशा देण्याचं काम केलं. गॅप फार मोठी आहे, रेस मोठी आहे. ऍक्सेप्ट केलं चॅलेंज, मोठी रेस तिथे कंप्लीट केली. लॉंग रनअप होता तोपर्यंत रन मात्र पूर्ण केली जाईल. या बॉलवरही धावसंख्येच्या फलकावर धावा तुम्हाला बघायला मिळतात. 18 धावा, 17 बॉल आणि 21 धावांची अजूनही गरज आहे या लढतीमध्ये. हाय व्होल्टेज ड्रामा प्रेक्षकांना सामना शेवटच्या बॉल पर्यंत बघायला आवडतो, परंतु ही मॅच कुठपर्यंत राहील हे आपल्याला बघायचं आहे. 17 बॉल मध्ये ज्या 21 धावांची गरज आहे, आरकेसीसीचा प्रयत्न हा बॉल आणि शेवटच्या बॉल पर्यंत मॅच नेण्याचा जरूर राहणार आहे, परंतु त्याच्या अगोदर मॅच फिनिश करण्यामध्ये काय यश मिळेल. पहिली सिंगल वेगाने घेतली, 1 रन जरूर मिळेल. सुकेश बोपे यांचा जरूर प्रयत्न होता डबल कन्वर्ट करण्याचा, परंतु रोहितनं तिथे नकार दिला. चांगलं पार्टनरशिप आहे, युक्तीनं सध्या लढला जात आहे. पॉवर प्ले मध्ये जिथे मुभा होते मोठे फटके खेळण्याचे तिथे 3 चौका टोकले सुकेश बोपीनं. त्याचा पॉवर प्लेचा फायदा योग्य रीतीने उचलला आणि जशाच पद्धतीनं फिल्डिंग डिपार्टमेंट सध्या चेंज झाला, पॉवर प्लेची बंधनं संपली. आता लगेच त्यांनी त्यांच्या रणनीतीमध्ये बदल केलाय. सिंगल डबल कडे सध्या फोकस करताना आपण बघितलंय या दोन्ही खेळाडूंना, कारण या 2 बॉलमध्ये 4 रन आलेत. 16 बॉलमध्ये 20 धावांची मैदानामध्ये आवश्यकता असताना चर्चा होते. साहिल पाटील चे षटक तेवढंच महत्वपूर्ण तुम्हाला जरूर बघायला मिळेल. गबरी स्पोर्ट्स नेवाळी संघाचे कॅप्टन देखील इथे उपस्थित झालेत. थोड्याच वेळा या ओव्हर नंतर केला जाईल टॉस. 16 चेंडू 20 धावा. या 2 ओव्हर येतात हे षटक आणि पुढचं षटक हे फार निर्णायक राहतील. लोअर फुल टच बॉल अपील भरपूर झाली, डायरेक्ट हिटचा प्रयत्न. ही सुवर्ण संधी होती, बॅकअप फार दूर आहे आणि जिथे सिंगल नव्हती तिथे कंप्लीट झाले डबल. लेग स्पायच्या स्वरूपानं या रन येत आहेत. सिंगल डबल 3 डबल आलेत आतापर्यंत. बघितलं तर पहिला बॉल वाईट, 1 डबल 1 सिंगल आणि पुन्हा एकदा लेग स्पायच्या स्वरूपाने डबल. बघू शकता प्रमोद पाटील नाराज आहेत, निराश आहेत, थोडासा आक्रोश व्यक्त करतायत, कारण या मॅचचं महत्व ते जाणतायत. कारण याच्या अगोदर संदेश चुका झालेत. 1 सुटलेला झेल, 1 सुटलेला चौकार आणि ही डायरेक्ट हिटची संधी. 3 चान्स गमावलेत अगदी फिल्डिंग करत असताना. रन फलकावर धावा 21 या शुभांकापर्यंत पोहोचलाय. 15 चेंडूमध्ये 21 बनलेत. आता 15 चेंडूमध्ये 18 पाहिजेत. गोलंदाज साहिल पाटील जीव ओतन फिल्डिंग मधून 7 मिळत नाहीये आरकेसीसी ला. आक्रमण केलंय, पुन्हा एकदा बॉल हवेमध्ये फ्लाय करतोय प्रमोद पाटील. जीवाचा रान केला, फार दूर वळून आले आणि आता त्यांच्याच कडून चूक झाली. जेल तिथे सुटलाय. याच्या अगोदर 3 चुका झाल्या, परंतु त्यानंतर आता प्रमोद पाटील यांच्याच कडून चूक झाले. त्यामुळे प्रश्न आहे की सिनियर खेळाडूला कोण मैदानामध्ये झापेल. येणारे चेंडू आणि धावांमधील अंतर अगदी बघू शकता. धावा झाले टोटल 23 रन, 14 चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता. गावदेवी चॅम्पियन्स वाकडी संघ धावांचा त्यांच्यावर प्रेशर नाही आहे, विकेटचा त्यांच्यावर प्रेशर नाही आहे, कारण अजून 9 खेळाडू सुरक्षित आहेत आणि सलामीला आलेली जोडी यांच्यामध्ये झालेली ही पार्टनरशिप 23 धावांची तुम्हाला बघायला मिळते. लॉट्स ऑफ 0, एकही गडी त्यांनी गमावला नाही आहे. थोडीशी तलमल सुरू आहे. फिल्डिंग डिपार्टमेंटमध्ये अगदी कशा पद्धतीने पोझिशन सेट करायला हवी. आता परिस्थिती अशी आहे, षटकार चौकार तर रोखायचे होते, परंतु आता परिस्थिती अशी आहे तोंडे टीमच्या दृष्टिकोनातून इथून त्यांना सिंगल डबल ही वाचवायची. 14 बॉल 16 धावांची गरज. गोलंदाज तयार होत असताना साहिल पाटील हे 2 त्याचे निर्णायक चेंडू एंड कडे तुम्हाला सुकेश बोपी यांना बघायला मिळाले. भरपूर सिंगल डबल त्याने केले, 3 चौकार देखील त्यांच्या बॅटमधून आलेत. आडव्या पट्ट्यानं व्हॉट अ शॉट, या सामन्याची हवा काढणारा ठोकलाय षटकार. षटकाराच्या मदतीने संघ पोहोचलाय 29 वर. 13 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता आता गावदेवी चॅम्पियन्स वाकडी संघाला. चला चेंडू जर दूर निघून गेला असेल तर नवीन चेंडूची पूर्तता चेक सापडलाय चेंडू त्या ठिकाणी.
लगेच मॅच बॉल मैदानात दिला जाईल. 13 बॉल आणि 10 धावांची गरज आहे. काय बॅटिंग केले सुकेश बोपी. 9 चेंडूमध्ये 22 धावांची इनिंग. 1000 प्रेक्षक सध्या आमच्या सोबत लाईव्ह जोडले गेलेत. आणि एकवीर इव्हेंट्सच्या माध्यमातून सगळ्यांचं आमदार षटकाच्या माध्यमातून सन्माननीय रोशन शेठ पाटील यांच्या वतीनं आपलं हार्दिक स्वागत. रिक्वायर्ड रन रेट आता जवळपास 5 वर आलाय. 13 बॉल आणि 10 ची गरज आहे. सुकेश बोपी एक हत्ती किल्ला लढवताना तुम्हाला बघायला मिळालं. साई पाटील शेवटचा बॉल होता आणि त्यालाही दिशा देण्याचं काम केलंय. काम तमाम केलं आणि ती मागील 2 बॉल मध्ये आले 10 रन. त्यामुळे सुकेश बोपीनं या सामन्यामध्ये गावदेवी चॅम्पियन्स वाकडी संघाला परतून दिलाय. 12 चेंडू 6 ची गरज. तर इथे नाणेफेक केली जाईल. यानंतर थँक्स वैभव. एका बाजूला गौरी स्पोर्ट नेवाली क्रिकेट संघ राजेश काथाऱ्यांना पाहतो. विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आदई वाबंजे पंचायत समिती या खऱ्या अर्थाने क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आहेत नरेश शेठ खुडले नेडेपाडा. या रोशन शेठ यांनी तुम्हाला इन्व्हाइट केलेले आहे. नरेश शेठ या पण या. नरेश शेठ खुडले साहेबांच्या शुभास्ते ते नाणेफेक संपन्न होईल. नेरेपाडा गावातील एक आदरणीय व्यक्तिमत्व आणि त्यांच्या समीपेत आमचे ऑर्गनायझर रोशन शेठ पाटील. या नरेश शेठ नाणेफेक करावं. विनीत एका बाजूला राजेश. बघूया नाणेफेकीचा कौल कोणत्या संघाच्या बाजूने लागतो आणि नाणेफेकीचा कौल गौरी स्पोर्ट नेपाली क्रिकेट संघ. राजेश नाणेफेक आपण जिंकलेली आहे. निर्णय का असणार आपला? क्षेत्ररक्षण करण्याचा महत्व ही लढत आहे. अतिशय महत्वपूर्ण लढत असणार आहे. या लढतीमध्ये तुमच्या या लढतीमध्ये जिंकणारा क्रिकेट संघ स्पर्धेमध्ये एका पारितोषिकाचा मानकरी ठरणार आहे. संघाच्या दृष्टिकोनातून कितपत ही महत्वपूर्ण लढत असणार आहे? 100% लढत ही चांगलीच आहे आणि त्या जिंकायचाच प्रयत्न करू. आदई आणि नेवाली मधले एका गावातील एका ग्रामपंचायतीमधील संघ आहे. लढत मैत्रीपूर्ण होणार. हो ना, मैत्रीपूर्ण लढत होणार. थँक्यू सो मच. दोन्ही क्रिकेट संघाला मनपूर्वक शुभेच्छा. गौरी स्पोर्ट नेपाली क्रिकेट संघाचे संघनायक राजेश काथारा याने नाणेफेक जिंकली आणि प्रथम दर्शनीय क्षेत्ररक्षण करणं पसंत केलेलं आहे. 2 ओव्हर नंतर 33 धावा सध्या रमेश फलकावर. शेठ पाटील आमच्या स्पर्धेचे आधारस्तंभ आहेत. माजी सरपंच त्यांचे व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. मनपूर्वक आपलं स्वागत आहे. 12 चेंडू 6 ची गरज होती. हलक्या हाताने फक्त पुश केलाय या बॉलला. रोहितनं त्याचं काम केलंय. आतापर्यंत रोहितनं फक्त 3 बॉल केले. त्यांनी 4 धावांचं योगदान दिलंय. सुकेश बोपीला त्यांनी जास्तीत जास्त ऑन स्ट्राईक ठेवलं आणि त्याचा फायदा सुकेशनं उचललाय. 10 बॉलमध्ये 26 धावांची सुकेश बोपी यांची इनिंग बघू शकता. स्ट्राईक एंड कडे सुकेश बोपी चांगलं योगदान. 260चा स्ट्राईक रेट. 4 चौकार त्यांनी 1 षटकार ठोकलाय. स्लोअर वनचा वापर केलाय. सुजल पाटील जर वय कमी असलं या खेळाडूचं तरी लेग ब्रेक लेफ्टी आहेत. त्यामुळं फलंदाजांना थांबवण्याचं काम अनेक स्पर्धेमध्ये त्यांनी जरूर केलंय. पुन्हा एकदा वन्स अगेन डॉट बॉल. थोडंसं हलक्याने घेण्याचा प्रयत्न सध्या मैदानामध्ये फिल्डिंग डिपार्टमेंटमध्ये सजावट केल्या गेलेत. सुजल पाटील मागील 3 चेंडू चांगल्या पद्धतीने त्याने फेकले. 3 बॉलमध्ये 1 रन तरी खर्च केले. 9 बॉलमध्ये 5 धावांची गरज आहे. आपल्या टीमच्या दृष्टिकोनातून मॅच बनवण्याचा प्रयत्न त्याच्या आतून सुरू असताना सुकेश बोपीला थांबवण्याचं काम केलं होतं परंतु बॅटच्या टो एंडला चेंडू लागलाय. चाललाय बॉल लॉंग स्टॉपच्या दिशेने. थांबवलाय बॉलला. 2 रन फार महत्वपूर्ण राहिले. त्या 2 रन 2 धावांच्या मदतीनं पंच सांगतील जरूर. बॅट अँड बॉल मध्ये कॉन्टॅक्ट झाला नव्हता. बाईकच्या स्वरूपानं या रन आले ते पंच सांगत असताना निर्णायक रात्री या 2 रन संघ पोहोचलाय. ऑन बोर्डवर धावा लागलेत. बघू शकता 36 धावा. 8 चेंडू आणि 3 धावांची अवघ्या गरज आहे. 8 चेंडू आणि 3 डिफेन्सिव्ह पद्धतीनं रिस्की रन. योग्य थ्रो परंतु मी म्हणेन हा थ्रो खरं तर नॉस एंडला फायदेशीर ठरला असता परंतु ही रन देखील तेवढीच महत्वाची. 1 रन या बॉलवर मिळेल. 1च्या मदतीनं धावसंख्येचं एकंदरीत टोटल 37 वर. 7 चेंडू आणि 2 धावांची गरज. 7 बॉल 2. सलामीला आलेली जोडी. भरपूर चुका झाल्या. 2 झेल सुटले. 1 चौकार सुटला. या चुका मैदानामध्ये सुकेश बोपीला मिळालेले जीवनदान. त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने त्याचा फायदा उचलला. 7 बॉलमध्ये 2 ची गरज. हा फुल टॉस अँड फिनिश. रोहितनं मॅचला MS धोनी स्टाईल केले फिनिश. अभिनंदन. गावदेवी चॅम्पियन्स वाकडी संघ क्वालिफाय करतोय
सुपर 6 मध्ये बक्षीस पात्र फेरीमध्ये तुमचं हार्दिक अभिनंदन. हार्ड लक RKCC तोंडरे संघ, तुम्ही खूप चांगला लढलात, परंतु या स्पर्धेचा तुमचा प्रवास इथेच संपतोय. तुमचं आल्याबद्दल आमदार चषकाच्या माध्यमातून आणि रोशन शेठ पाटील यांच्या माध्यमातून आपला हार्दिक आभार. तर सन्मान्य भीमशेठ फडके डोंगऱ्याचा पाडा यांचं इथे आगमन झालेलं आहे. भीमशेठ मनपूर्वक आपलं स्वागत आहे. आणि आता जी लढत झाली त्या लढतीमध्ये गावदेवी चॅम्पियन वाकडी क्रिकेट संघाने नेत्रदीपक कामगिरी साकारली, विजय संपादित केलं. सुपर 6 मध्ये इथे पात्रता फेरीमध्ये खऱ्या अर्थाने प्रवेश केलेला आहे. मनपूर्वक तुमचं अभिनंदन. आणि राधाकृष्ण क्रिकेट संघ तोंडरे सुनीत, तुम्ही या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला, तुमचा मनपूर्वक आम्ही आभार व्यक्त करू. आणि या सामन्याचा हिरो सामनावीर नो डाऊट गोलंदाजी करत असताना 1 विकेट आणि बॅटिंग करत असताना 27 धावा केल्या, वन अँड ओनली सुकेश भोपी. तर या